जसा डोंबारी डाव्या साईडला एक खुंटा राहतो आणि उजव्या साईडला एक खुंटा राहतो, तसं तुमच्या आमच्या जीवनामध्ये डाव्या साईडचा खुंटा म्हणजे जन्माला येणं आहे आणि उजव्या साईडचा खुंटा म्हणजे मरण आहे. त्या डोंबाऱ्याची ती दोरी म्हणजे तुम्ही आम्ही त्या ठिकाणी संसारातून डाव्या खुंट्याकडून उजव्या खुंट्याकडे निघालोय. ती दोरी म्हणजे तुम्ही आम्ही जगतोय ते आयुष्य आहे. आणि त्या दोरीवरून चालणारी त्यांची मुलगी असते ना, तसं आम्ही तुम्ही आम्ही जन्माकडून मृत्यूकडे त्या ठिकाणी संसारामध्ये निघालोय. तुम्ही ऐकतात ना पण सर्वजण, जशी ती डाव्या खुंट्याकडून उजव्या खुंट्याकडे जात असते तसं तुम्ही जन्म आणि जन्माकडून मृत्यूकडे प्रत्येक जण तुम्ही आम्ही सर्वजण निघालोय. पण जात असताना दादा ती मुलगी डाव्या खुंट्याकडून निघाल्याबरोबर ती तशी मोकळी जाऊ शकत नाही. मग तिच्यात आधार काय कशा पद्धतीने जात असते, ती काठी असते, बरोबर आहे. त्या काठीचा तोल सावरत सावरत ती डाव्या खुंट्याकडून उजव्या खुंट्याकडे जात असते. तसं महाराज सांगतात तुम्ही आम्ही जन्माला आलोय, तुम्ही आम्ही डाव्या खुंट्याकडून उजव्या खुंट्याकडे म्हणजे जन्माकडून मृत्यूकडे निघालोय. पण या संसार या दोरीतून चालत असताना तुम्ही आम्ही चालत असताना जशी ती मुली काठीच्या आधाराने चालत असते ना, तशी नामस्मरण रूपी काठी तुम्ही आम्ही जीवनामध्ये धारण करा. तुम्ही सुद्धा शेवटपर्यंत पैल तेलाला गेल्याशिवाय राहणार.